बट मी 6 इंचेस आहे असं कन्सिडर केलं त्याला. ठीक आहे, सॉरी 6 सेंटीमीटर आहे असं कन्सिडर केलं. 6 सेंटीमीटरची मी एक लेंथ काढली, एक साइड काढली, त्याला काय नाव दिलं त्याला सांगा तुम्ही? यस, DC नाव दिलं. ओके, दिलं. किती सेंटीमीटर? 6 सेंटीमीटर. दिसतंय ना ब्लॅक कलर का व्हाईट कलर त्याला? ब्लॅक चालेल. ओके, याच्यापेक्षा व्हाईट चांगलं दिसेल, पण त्याला व्हाईट करूया. ठीक आहे. हा 6 सेंटीमीटरची मी एक बेस काढला ट्रायंगलचा. आता रिमेनिंग 2 साइड्स किती सेंटीमीटरचे आहेत? 6 सेंटीमीटर. दिस इज बेसिक ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन. हा इथे नाव लिहितो मी, बेसिक construction. Oh, actually it is geometric construction, but to draw the triangle only. Okay, basic construction. Triangle draw करण्यासाठी. मग 6 सेंटीमीटरची काय काढली आपण? बेस काढला, लेंथ काढली, साइड काढली ट्रायंगलची. ठीक आहे. रिमेनिंग 2 साइड्स किती सेंटीमीटरचे आहेत? 6 सेंटीमीटरचे. मग त्या रिमेनिंग 2 साइड्स 6 सेंटीमीटरच्या विथ द हेल्प ऑफ स्केल काढायचे नाहीत आपल्याला. त्याला आपल्याला कंपास घ्यावा लागेल, बरोबर आहे. मग काय करणार आपण? इथून कंपास घेणार. ओके, सी हियर, दिस इज कंपास. आता 6 सेंटीमीटरचा असल्यामुळं मी हा जो लोखंडी टोक आहे त्याचा B वर ठेवला. ओके, आणि 6 सेंटीमीटर मला डिस्टन्स त्यामध्ये घ्यायचं आहे. आपण 6 सेंटीमीटर डिस्टन्स असं घेणार. ऍक्च्युअली एवढं 6 सेंटीमीटर डिस्टन्स असेल की नाही सांगा, बरोबर. नंतर काय केलं आपण? त्याला वर घेणार आणि त्याचा एक आर्क करणार त्याचा. ठीक आहे, सी हियर, दिस इज अर्क. एनी डाउट? ओके. आता जे लोखंडी टोक मी B वर ठेवलं आणि एक आर्क काढला. आता या आर्क वरचा डिस्टन्स या B पासून इकडे 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 विथ द हेल्प ऑफ रेडियस कन्सेप्ट 6 सेंटीमीटर असणार. इथून पर्यंत आहे. आता हे लोखंडी टोक मी इथे ठेवणार, C वर ठेवणार. करेक्ट, असंच केलं ना तुम्ही? लोखंडी टोक मी C वर ठेवलंय. ठीक आहे. आणि या प्रीवियस आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क मी ड्रॉ करतो. ओके, C ला. एनी डाउट? कोई दिक्कत? आता ही स्केल घ्या आणि जॉइन करा. ठीक आहे, सी हियर. हे जेवढं फ्री हँडेड होईल, जेवढं तुम्हाला इझी होईल त्या पद्धतीने करायचं आहे. गरज नाही स्केलच घ्यावी म्हणून. मी तर जॉईन करताना तुम्ही त्याला त्या सेट स्क्वेअरने पण जॉईन करू शकता. जॉईन करायचं आहे फक्त आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी मी असं जॉईन करतो त्याला. ठीक आहे, इथं this is 6 centimeter line. काढले? what happened? 6 centimeter line. ठीक आहे. दुसरी लाईन, नॉट लाईन, साइड. ओके, आता दुसरी अशी काढू. जोडायचं आहे मला. ओके, ड्रॉ करू. इकडे लक्ष द्या, नंतर बोलत बसा. This is another one, BC. This is A, and this side is 6 centimeter, and this side is 6 centimeter. We have to draw the angle bisector of which particular angle? A. A angle चा angle bisector करायचा ना? हा तुमचा B आहे आणि हा C आहे आणि हे 6 सेंटीमीटर आहे. मग angle bisector काढायचा असेल तर पुन्हा प्रोट्रॅक्टर घ्यावा लागेल तुम्हाला. ओके, प्रोट्रॅक्टर घेतलं. ठीक आहे, हा प्रोट्रॅक्टर घेतला. मग कुठे ठेवायचं लोखंडी टोक त्याचं? यस,
याला पुट करा ए वर पुट करा. असंच केलं ना तुम्ही. आणि एक सुटेबल डिस्टन्स घ्या याच्यामध्ये पेन्सिल आणि त्याच्यामध्ये, आणि या ज्या दोन साइडच्या मध्ये अँगल आहे त्याचा अँगल बायसेक्टर तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. त्याच्या दोन साइडला एक सुटेबल डिस्टन्स वर दोन अर्क काढा. करेक्ट. मग कसं केलं तुम्ही? असं केलं असेल बरोबर का? हा एक अर्क आणि पुढे हे दोन हात काढले. याच्या पुढे काय करणार आपण? या दोन हातावर आपण ते आयर्न पॉइंट जो आहे लोखंडी टोक आहे ते दोन हात. बरोबर. कशा? हां आता हा लोखंडी पॉइंट कुठे ठेवणार? या दोन पॉइंट वर, दोन आर्क वर ठेवणार. ओके. आणि या दोन साइडच्या मध्ये कुठेतरी एक अर्क काढणार. बरोबर. हे बघा सीयर असंच ना. आता लोखंडी पॉइंट इथे ठेवणार आणि त्या आर्कला इंटरसेक्ट करणारी दुसरी अर्क काढणार. याला बाजूला घेणार आणि या स्केलने आता काय करणार आपण? जॉईन करून घेणार या पद्धतीने. सीयर काय झालं पाहिजे सगळं ते? सर ते बच्चे बोलते वरचं लावायचं होतं ना. यस. झालं पाहिजे. आपण इथून पण ती लाईन वापरू शकतो. काही अडचण नाही. चला आता आपण ते मॅच करूया त्याला. सर ते दोन बाणाचं नाही ते सरळ लावा. यस. त्याने स्केल कमी जास्त होते. स्केलची लांबी कमी जास्त करायची असेल तर त्यासाठी येते. आणि मग स्केल पण यूज करता आली पाहिजे आपल्याला.
दिस इज द लाइन सी हियर. आणि तुम्हाला मी कोणते दोन अँगल मोजायला सांगितले ते माहिती आहे? अँगल तर डी नाव द्यायला सांगितलं होतं. अँड CAD. आता तुमचे हे दोन अँगल आले असतील 60 बिलकुल नाही. 30 डिग्री 30 डिग्री. याचा अर्थ तुम्हाला इथे पण मोजता नाही आला. तो ट्रायंगलच इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. ट्रायंगल इक्विलॅटरल आहे म्हणजे 60 60 आणि 60. मग 60 चे दोन अँगल बायसेक्टर काढला आपण. त्या अँगल बायसेक्टर मध्ये 30 30 व्हायला पाहिजे. मोजला असं कसं लिहिलं म्हणाले असं कसं लिहिलं